नमस्कार सर्वांना. हॉरर स्टोरीज आहेत, त्यांनी अनुभवलेल्या काही आहेत, त्यांच्या अवतीभोवती अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत, तर त्यांच्याच तोंडून आपण आज ऐकणार आहोत. तर अंकिता कुडाळकर, तुमचे काही अनुभव आहेत तर ते आपण आज प्रेक्षकांसमोर आपण मांडणार आहोत. तर कुठले कुठले काय काय अनुभव आहेत ते आम्हाला जरा. मला असं काही हॉरर मध्ये असं काही भूताचा वगैरे असा काही अनुभव आलेला म्हणजे ह्या मुंबईला किंवा गावात साईडला मोस्टली सगळ्यांना असं वाटतं की हे सगळे अनुभव गावामध्येच येतात, पण तुम्हाला कुठे कुठे असे अनुभव आले? मला असं गावातच आलेला आहे अनुभव. आम्ही दुपारची नदीवर जायचो, तिथे वळशावर आपले कपडे धुवायला. दुपारी 1-1:30 वाजता आम्ही जायचो. तिथून निघालो घरातून, कपडे घेतले ते तेव्हा ती गाळणी असायची बांबूची, टोपल्यासारखी टोपल्या असायची, गाळणी बोलतात आमच्या गावाला. टोपल्या असं टोपले वेगळे आणि गाळणी कपडे धुवायचे, कपडे घेऊन जातात त्याला गाळणे बोलायचे. अच्छा. हा, बांबूचेच बनवतात ते, म्हणजे त्याला शेणाने सारवत नाही, नुसते असतात. तर ते कपडे आम्ही दोघी तिघी अशा मैत्रिणी मिळून आम्ही वळशावर कपडे धुवायला जायचो. तर जाताना त्या वाटेने जायचो वळशावर, त्या कसला वास नसायचा. वास हा, म्हणजे कसलाच वास वगैरे काही असेल. येताना आम्हाला कपडे वगैरे धुवून झाले, आम्ही बांधावरनं निघालो काय तिथे आमच्या त्या वाटेला त्या होळात 2च्या टायमिंग दुपारी त्या होळ मधून आलं की तिकडून तेवढ्या भागात आम्हाला मेथीच्या लाडवाचा वास यायचा. मेथी भाजते, मेथी कोणतरी म्हणजे लाडू बनवते मेथी, एवढा घमघमाट वास, म्हणजे असं वाटत होतं की घरीच कोणतरी काहीतरी बनवत रोज. नाही रोज त्या टायमाला असायचं वास. आम्ही रोज त्याच टायमाला जायचो ना, वास यायचा आणि असं आपल्याला वाटायचं कोणतरी आपल्या मागून चालतंय. अच्छा, म्हणजे तुम्ही घरी परत आम्ही घरात असे गप्पा मारत आणि वास घरी परतताना घरी परत म्हणजे आमच्या मागून कोणतरी चालतंय, आवाज येतोय कसले तरी काहीतरी, म्हणजे असं कुठे मध्येच वावटळ यायची, झोका. अच्छा, असं वावटळ येते ना, तसं यायचं मध्ये, म्हणजे आम्हाला वाटतं मागून कोणतरी चालतंय आमच्या. तर आम्ही त्यात तुम्हाला मी सांगत होते ना, रोशनचं घर आहे तिथपर्यंत तो मेथीच्या लाडवांचा वास. तर ती मग आमच्या बाजूला ती एक काकी होती म्हातारी, तिला आम्ही येऊन सांगायचो असं असं मेथीचे लाडू बनवते, तिकडे कोणतरी वास येतोय, फळापर्यंत वास येतोय असं आम्ही बोलायचो त्यांना. तर ती बोलते ते कोण बनवत नाही, ते भूतांचा टायमिंग असतो तो लाडू बनवायचा. अच्छा. हा, त्या टायमाला म्हणजे ते वास सगळ्या प्रकारचे दाखवायचे, कसला वास त्या टायमाला. भर दुपारी, म्हणून तुम्हाला सांगते, भर दुपारी संध्याकाळी कातर वेळेला बाहेर त्या साईडला जायचं नाही. आणि खरं आहे ते मोरी आहे ना, मोरीवरून जाताना छोट्या होळाच्या इथे मोरी आहे, मोठं छोटं फुल आहे माहितीये ना, मोठ्या फुलाच्या पुढे आला की हा, तिथे संध्याकाळच्या वेळेला कातर वेळेला तुम्ही गेलात की पहिला कुत्रा दिसेल, मांजर दिसेल, असा पक्षी दिसेल पुढे, म्हणजे त्या मशान वाटेपर्यंत फुलापर्यंत इथपर्यंत येईपर्यंत कोण नाही कोण दिसणार संध्याकाळी. आम्ही मग कधी गिरणीवर गेलो तिकडे बामणांच्या गिरणीवर की आम्ही अशी म्हणजे राम 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 करत संध्याकाळ जरा 7 वाजले की असं म्हणजे तोंडामध्ये राम 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 करत आम्ही पुढे यायचं तिकडे. असं म्हणजे कोण नाही कोण तिथे कुठे कोणतरी असं चालतं असं वाटतं त्या भागात, तेवढं तेच आहे, चालतं असं वाटणार, कोण मागे हाय, म्हणजे असं, म्हणजे ही अशा प्रकारचे काय नाही काय भास होतात तिकडे. असं पहिल्यांदा व्हायचे. आता कसं लाईट झालं सगळीकडे, तेव्हा लाईट नव्हत्या रोडला ना, मग ते अशा प्रकारचं काय नाही. मग संध्याकाळची म्हणजे आमची आई वगैरे बोलायची दिवसांचं तिकडे जाऊ नको, चांगलं नाहीये तिकडे येते, म्हणजे कुठच्या जागा आहे तिथे जायचं नसतं, मग तिथे ते प्रकार होतोच त्या जागेवर गेलं, मग ते जाऊ नको म्हणून सांगायचे. मग ते आम्ही बोलायचो कुठे काय आहे, कुठे काय आहे, असं काय नसतं, असं काय नसतं आम्ही बोलायचो. पण त्या लोकांना माहिती होतं ना काय असतं तिथे. ते मुलं म्हणजे काय ऐकणारच नाही, मुलं जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत आपण घाबरणार असा काय अनुभव आलेला. मला आठवतं की एक भयानक गोष्ट, ती म्हणजे मुंबईतून 4 मित्र असे मालवण साईडला फिरायला चालले. फिरायला संध्याकाळची त्यांची गाडी निघाली 8-9 वाजता ते लोक जेवायला वगैरे थांबले आणि नंतर
जेवून वगैरे आटपलं झालं आणि ते निघाले मालवणच्या दिशेने. निघाले तर वाटेत त्यांना ते गप्पा गोष्टी करत गाणी बिणी बोलत सगळं मजेत चाललेले आपले. पुढे जाता जाता त्यांची गाडी खूप मध्यावर गेली, मध्यरात्र झाली आणि पुढे गाडी त्यांची निघत होती तर त्यांना एकाला कोणाला तरी असं काचेमधून दिसलं त्यांना आपल्या गाडीच्या कोणतरी मागून धावतंय. हा, चालत्या मागूची गाडी. तर परत मागे वळून बघितलं तर कोण दिसत नव्हतं. परत गाडी चालू केली, हळूहळू चालते. तर असं परत बघितलं तर परत कोणते धावते असं त्याला भास होतोय. म्हणून त्यांनी स्पीड थोडा वाढवला. स्पीड वाढवला तर स्पीड वाढवून तो तसा तो परत मागे वळून दुसऱ्याने बघितलं तो गाडीचा स्पीड वाढल्यावर तिचा पण स्पीड वाढला गाडी बरोबर. मागे कोण दिसत होतं त्यांना? कोणतरी बाई दिसत होती. बाई धावत होती. गाडी जशी स्पीड मध्ये तशी त्या स्पीड मध्ये ती धावत. स्लो स्पीड ठेवला की स्लो धावायची, फास्ट केलं की ती फास्ट. असं त्या मागे बसलेले एक दोघे जण त्यांना दिसत होतं. पण ते पुढच्याला ते सांगतो बोलतोय की असं असं आहे मागे कोणतरी आपल्या गाडीच्या धावतोय. तर एकाला एक मुलगा होता तो घाबरला. तो बोलतो कोणतरी एवढ्या मध्यरात्री म्हणजे कोणतरी असं म्हणजे विचित्रच काहीतरी असणार, तसं वाटतं विचित्रच असणार. तो सांगायचा प्रयत्न करतोय कोणतरी आपल्या मागे हाय गाडीच्या, कोणतरी विचित्रच बाई दिसते एकदम असे केस पिकलेले वगैरे अशी वयस्कर बाई अशी. आणि वयस्कर बाई काय एवढ्या स्पीडने गाडीच्या धावू शकते काय? धावू शकत नाही ना. मग ती कशी काय? म्हणून या लोकांनी दुसरा एक बोलायचं स्पीड अजून तू वाढव 70-80 पर्यंत कर आणि जाऊयात. तर ते स्पीड वाढ मागे कोणी वळून बघायचं नाही बोलले परत. असं. पण तो मागे वळून बघायचं नाही बोलल्यावर ते एकदम स्टार्ट केली गाडी. ते एकदम मागे वळून त्यांनी बघितलंच नाही. जेव्हा कुठे गाव आला, गावामध्ये गेले आणि तिथे चहाचं दुकान म्हणजे पहाट झाली तोपर्यंत, सकाळ होत आली तोपर्यंत पहाट झाली. त्यांच्या गाडीचा स्पीड थांबवलंच नाही. ते म्हणजे मागे वळून बघायचं नाही म्हणून सांगितलं. म्हणजे कोणीच बघायचं नाही, आपल्या दिशेने आपण जायचं असं. त्यांनी ते मागे वळून बघितलंच नाही. तिथे चहाचं दुकान होतं. आले तेव्हा 5 वाजता कुठेतरी पोचले ते. तिथे उजेड झाल्यावर तिथे थांबवली आणि हा प्रकार नंतर त्यांच्या बरोबर निघालेले दुसऱ्या गाडीत लोक होते त्यांना सांगितलं असं असं आमच्याशी असा प्रकार घडला वाटेत. आम्ही काय म्हणजे कुठे थांबलो नाही, सरळ इथे येऊन थांबलोय आता. तेव्हा कुठे त्यांनी श्वास घेतला तिथे येऊन. पण त्यांना कळून चुकलेलं कोणतरी आपल्याला प्रेतात्मा हाय मागे, कोणतरी आपल्या मागे हाय धावतंय. 2-3-4 वेळा बघितलं त्यांनी, दिसतंय गाडी धावेल तशी ते धावतंय. पण असं गाडीत थांबू पण शकत नव्हतं कोण. आता सगळ्यांना माहितीच असतं ना एवढ्या रात्री मध्यरात्री कोण असणार, माणूस तर असू शकत नाही. म्हणून ते नंतर तिथे जाऊन श्वास घेतला त्यांनी. तुम्हाला काय वाटतं की म्हणजे तुमचा विश्वास असा आहे का याच्यावर, म्हणजे भूत प्रेत म्हणजे ह्याच्या वगैरे अशा ह्याच्यावर विश्वास आहे का तुमचा? की तुम्ही बोलता की नाही नाही काय नाहीये? नाही हाय, माझा विश्वास आहे. कारण मी गावात राहिलेले लहानपणापासून. जन्म आमचं मुंबईला, आमचं गाव म्हणजे शिक्षण सगळं गावीच झालं. पण ह्या गोष्टी बारीक सारीक म्हणजे ऐकलेल्या आहेत, थोड्या जाणवल्या आहेत, बघितल्या आहेत. म्हणजे थोडाफार तरी आहे, भीती वाटतेच थोडीफार. आता आम्हाला माहितीये तिथे पुलावर रात्रीचं एकटं आम्ही म्हणजे जाऊ शकत नाही. संध्याकाळच्या किती नंतर? 7च्या नंतर जाऊ शकत नाही. संध्याकाळी 6-6:30 काळोख पडला की तिकडे कोण एकटं जाऊच शकत नाही. आता आपले कोण बरोबर असलं किंवा लाईट आहेत म्हणून लोक जात आहेत. आता प्रत्येकाकडे बाईक झाले, ते गाडीने काय भीतीच नसते जायला. चालत तर कोण जाऊ शकत नाही रात्रीचं एवढ्या रात्रीचं. बरोबर असतील 4 माणसं तर ठीक आहे, तर भीती नसते. पण एकटं तुकटं नाही जाऊ शकत. पण थोडंफार आहे भीती. म्हणजे ह्या गोष्टी आपण बोलतो मनाचं हे आहे, पण तरी पण हाय कुठेतरी आहे. नाही आम्ही तर मानतोच ह्या गोष्टी वगैरे, आम्हाला तर अनुभव आहेतच. आता तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे अनुभव असतात. अनुभव आहे. काय कोण लोक मानतात, कोणी नाही मानत. पण ह्या सगळ्या गोष्टी काही काही लोकांना वेगवेगळे अनुभव असल्यामुळे ती लोक आपापले अनुभव तसे
सांगत असतात. इव्हन माझ्या बरोबरही काही अनुभव असे झालेले आहेत. तर एक क्युरियोसिटी पण असते की बाबा हा अशाच घटना अजून कोणाबरोबर पण झालेल्या आहेत का. तिकडे पुलापर्यंत जे मशान आपलं पूल आहे तिथपर्यंत काय नाही काय असायचं. म्हणजे कोणाला अजून असं काही दाखवायचा अनुभव तुमच्याकडे असं आहेत का? संध्याकाळचं आम्ही म्हशीचं दूध संध्याकाळचं मिळतं ना गावाला तिकडे काढायचे. मग ते मी आमच्या दुसऱ्या रोडच्या पलीकडे त्यांच्या घरी मी रोज आणायला संध्याकाळची जायचे 7 वाजता. ते लोक दूध काढायचे 7 वाजता. मग मी आम्हाला अर्धा लिटर पाहिजे ते किंवा पाव लिटर अर्धा तेव्हा मिळायचं ना. मग ते आम्ही घेऊन यायला मी रोज जायचे संध्याकाळच्या आणायला. तर एक मैदान आहे तिथे समोर आमच्या रोडच्या पलीकडे सावरवाडला. तर ते मैदानामध्ये एक कुत्रा होता कोणाचा तरी. तर तो कुत्रा माझ्या मागे लागला. तेव्हा मी लहानच होतो असणार अशी 5वी 6वीला अशी वगैरे. तर कुत्रा मागे लागला तर मी आपली मागे लागलं तिथेच तांब्या असा मागे लागला ना माझ्या की मी दुधाचा तांब्या तिथेच फेकला त्या मैदानातच आणि पळून घरी आली धावत 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 संध्याकाळ. तर आई विचारते काय झालं कशाला धावून पळत पळत आली. तर कुत्रा मागे लागला माझ्या. म्हटलं तो तांब्या मी तिथेच टाकला आणि आली आहे असं बोलली. तर मी एवढी त्या टायमाला घाबरली ना म्हणजे सारखी मला झोप असायची. म्हणजे मी शाळेत गेली तरी झोप. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर प्रकार म्हणजे घाबरली मी ना. तर घरी आली तरी मी अशी आमची आराम खुर्ची आहे तिकडे तर ती बसली ना तरी मी अशी आपली झोपूनच म्हणजे डोळ्यावर माझ्या झापड अशी झोपूनच असायची. म्हणजे आईने उठ बोललं उठत असं जरा बघायचं परत झोपायचं असं म्हणते. आई म्हणते असं काय सारखी झोपते बघावं तेव्हा म्हणजे अभ्यास नाही करत खुर्चीवर बसली की आपली झोपूनच जाते. म्हणून असं कोणतरी बोललं माझी काकी बोलली की असं काढ अंगावर ना घाबरला असेल त्या दिवशी कुत्रा मागे लागलेला 3 दिवसांचा तो घाबरली असेल तर काढ अंग. मग ते माझ्या अंगावर ना काढलं. ते आमच्या गावाला हे बोलवतात महार वगैरे असं लागलं भूत लागलं असं वाटलं तर गावकार दांडेकर म्हणून असतो महार ते येतात आणि मग ते त्यांचं ते मंत्र काय बोलून ते कोंबड्या देतात. हा मग ते बोलून ते मग अंगावर ना काढून ते ह्याच्यावर सोडतात कुठे नेऊन सोडतात ते असं. जसं मग आज केलं. मग त्या दुसऱ्या दिवशी पासून मला फ्रेश वाटलं एकदम. त्याच्यानंतर झोप वगैरे नाही असं मी झोपणं असं काहीच नाही. मग अशी झापड येणं असलं काहीच नाही. पण मी त्या दिवसापासून म्हणजे फ्रेश झाली. असं गावच्या ठिकाणी म्हणजे कुठे नाही कुठे काय नाही काय असतं म्हणजे बत्तीच्या 3 दिवसांचं कातर वेळेला आपण बोलतो ना या टायमाला विहिरीवर पण जायचं नसतं संध्याकाळचं. ते काहीतरी असतं विहिरीवर बायांच काहीतरी बोलतात त्याला ते मला आठवत नाही. पण विहिरीवर कातर वेळेला जायचं नाही पाणी बिणी आणायला. असं कशासाठी विहिरीवर आंघोळ करायला कशाला तिकडे तर ते ओळी आहे वगैरे ते लयच बेकार आहे. ओळीचं झाड आहे वगैरे माहिती. हा तिथे तर म्हणजे 3 दिवसांचं जायचंच नसतं संध्याकाळ जाईल. त्या वाटेने आम्ही कधी रात्रीची जात नाही. पुलावर ना जातो पण रात्रीची त्या वाटेने आमच्याकडे कोणी येत नसतात. म्हणजे तिथे वेगळंच आहे तिथे हे. आता हे लोक जे जातात मग ती कोण जी जातात त्या साईडने वगैरे आता रोडचाच वापर करतात लोक. मधून कोण नाही जात. तेव्हा पण नाही जायची. संध्याकाळ झाली की 7च्या नंतर त्या वाटेने कोण आमच्या इकडची तर जायचीच नाही. ओळी खालनं ओळीचं झाड आहे ना तिथे लय बेकार आहे ओळीचे. कोण गेलं तर मग बेकार म्हणजे काय बेकार म्हणजे ज्याची हे खराब असेल वेळ खराब असेल ना त्याला कोण लागणारच ते त्या टायमिंगला. त्यांचं टायमिंग आपलं टायमिंग एक असेल तर काय नाही काय प्रॉब्लेम असणारच. वळशावर पण ते आंघोळ करायला वगैरे जातात. संध्याकाळचं चांगलं नाहीये ते वळशावर. पण मुंबईकर असे येतात तेव्हा कुठल्याही टायमिंगला कुठेही जातात. त्या लोकांना माहिती नाही पण गावात जे लोक राहतात लहानपणापासून त्यांना मात्र माहिती आहे ना सगळ्यांना. मग त्यांनीच दाखवलं चला जाऊया घेऊन म्हणून. तर मग मुंबईकर काय करणार आहे माहिती नाही. हा त्या टायमाला त्याच्याबरोबर गेला काहीतरी प्रॉब्लेम त्याला तो काय सांगणार नाही चला जाऊया ह्या टायमाला. त्याला तो काय टायमिंग बघणार नाही. मुलं काय बोलणार चला काका चाललंय आपण जाऊया म्हणून. ज्याची वेळ खराब त्याला लागलं असं आहे. मग तसंच त्या गोष्टी त्या तशाच घडतात ना.
आता मग काय काय कॉलेजची मुलं पिकनिकला कुठच्या वाड्यावर जातात, कुठे जातात, बघितलं ना काय होतं त्यांचं शेवटी, म्हणजे त्या वाड्यावर जायचं नसतं. मग सगळ्यांना ते त्याच्यातली किती मुलं निघून जातातच ना, काय नाही काय हे होतच त्यांना ना, भास बीस होतं, काय नाही काय चालूच असतं. पण ज्यांना जिथे तो काम करणारा गडी असतो तो सांगत नाही ना, तिथे असं आहे तिथे तसं आहे असं बोलत नाही ना. त्यांनी बोलायचं असतं ना मुलांना, इकडे ह्या गोष्टी घडतात म्हणून. शेवटी त्यांना जीव काय काय जणांना गमवावेच लागतात ना, ज्याचं वेळ भरली त्याचं होणारच ना. पण अशा प्रकारे जर काही कोणाला जर असं काही लागलेलं वगैरे असेल आणि मग त्यांचं असं काही काढलं पण आहे वगैरे, असं पण काय आहे का? आमच्या माझ्यासाठी 10वीची मुलगी होती, 10वीला होती त्या वर्षी. तिला ते तबेला आहे आमचं, तबेल्याच्या गेटवर काहीतरी पहिल्यांदा कोणाचं तरी खून वगैरे असं काहीतरी झालेलं आहे तिथे. ज्याची वेळ म्हणजे रोज लोक दूध बीज न्यायला तिकडे येतात, सगळी वाटच ते येणार जाणाऱ्यांची. पण त्या टायमाला कोण गेलं ना, त्यांच्या टायमाने आपला टाइम एक होतच असेल ना, तसं मग तिला पकडणारच कोण पण असू दे. तसं एक दोघांना झालं तिथे माझ्या बघण्यात तरी, त्याच्या अगोदर झालं नसेल. मग ती त्या मुलीला तसं पकडलेलं 10वीच्या मुली, म्हणजे ती वेड्यासारखीच करायची 10वीची मुलगी. हा, मग तिला जबरदस्त लागलेला आणि वर्ष 10वीचं तिचं होतं. मग तिला बांधून वगैरे ठेवायचे, पळायची ती कुठे पण. तर शेवटी मग तिला अंगावरनं काढायलाच म्हणजे सांगितलं हे करून. मग ते मुसलमान वगैरे येतात ते लोक आलेले, ते आलेले का त्यांच्याकडे घेऊन गेले? नाही, इथेच येऊन हे केलं त्या लोकांनी. पहिलं असं बघितलं थोडं कुठे कुठे नेऊन देवळात, तर तिच्यावर तर काय ती वेड्यासारखीच करायची. नंतर तिला मग ते मंत्री लोक असतात त्या लोकांनी हे करून तिच्या अंगावरचं, मांत्रिक काय बोलते, हा, तर त्याच्या अंगावरचं म्हणजे हे करून सगळ्या करणे करून ते हे काढलं तिचं. आणि ती म्हणजे तरी वर्ष तिचं फुकट गेले. 1 वर्ष तिला त्रास देत होतं. 1 वर्ष त्रास दिला म्हणजे तिचा जीव म्हणजे हे व्हायचा आणि बांधून ठेवावं लागायचं ना तिला. मेन म्हणजे पळायची ती, थांबायची नाही. म्हणजे पण तिच्यामध्ये कोण गेलं काय कळलं? हा, ते कळलं म्हणजे तिथेच कोणाचं तरी हे झालेलं आहे ना, त्या गेटवरच तबेल्याचं गेट आहे ना, तिथेच काहीतरी कोणाचं खूप वर्षापूर्वी झालेलं आहे. मग ते संध्याकाळच्या टायमाला किंवा रात्रीची वेळ असेल म्हणा, मग त्या टायमाला तिथे आपलं तिचं एक वेळ होईल ना, टायमिंग असेल तर मग ते पकडलं त्याला. तसं तिचं झालेलं, मग तिला पकडलेलं. ती कशाला तरी म्हणजे तिलाच पकडलं. मग अजूनही अशा प्रकारे कोणाकोणाला पकडलेलं. हो, 1-2 तर मला माहितीच आहेत म्हणजे पकडलेलं ते. मग ते असंच हे करून कधी कधी कोणाच्या ह्याच्यात म्हणजे जीव पण जाऊ शकतो ना. हो, जर कोणाचं निघालंच नाही तर जीव पण जाऊ शकतो ना. ती पुरेपूर शरीरच तिचं आखडून टाकते ना, ज्याच्यात घुसलाय कोणते. तिचं एक ते मुसलमान कोणतरी आणलेलं आणि ते केलं नंतर, तेव्हा तिचं कुठे निघालं. आणि ते आता बरी आहे पूर्वी, म्हणजे लग्न नाही झालं वाटतं, पण आहे आता चांगली झाली. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी तिने 10वीची म्हणजे 1 वर्ष तिचं असंच गेलं, वाया गेलं तिचं. म्हणजे अंगात कोणाला अशी 4 पुरुषांना ऐकायची नाही, एवढी ताकद तिच्यामध्ये. एक तर अशी बारीक होती, एवढी तिला ताकद होती, सगळ्यांना अशी हे करून टाकायची. म्हणजे कोण जो मेलेला होता तो चांगला धिप्पाड असेल, तेवढी त्याची ताकद. हा, म्हणजे एकदम काय बोलतात ते, एकदम ते घाणेरडं पण हे झालेलं असणार मरण त्याचं. काय झालं असेल ना ते एकदम विचित्र असणार मरण त्याचं. म्हणून तो एखाद्याला पकडलं की जपडूनच टाकतो, तो सोडतच नाही. मला काय लागलंय आणि मग ते कुठल्या मांत्रिकाकडे वगैरे जाऊन. मालवणचा तुम्ही अनुभव सांगता? माझ्या घरचा. अच्छा, चालेल. मी गावी गेलेली मे महिन्यामध्ये, बरीच वर्ष झाली त्याला. तेव्हा आमचं जुनं घर होतं, आमचं नवीन बांधलं. जुन्या घरी आम्ही रात्री असंच झोपलो, सगळं जेवण वगैरे आटोपलं, गप्पा गोष्टी झाल्या आणि मग आम्ही सगळे झोपायला गेलं. 12च्या सुमारास लाईट गेल्यावर एकदम अचानक लाईट गेली आणि असं मला भासत होतं की माझा कोणीतरी गळा दाबतो. अच्छा, असा मी आवाज करते. पण त्यावेळी तुमचं लग्न झालेलं होतं? हो, लग्न. असं झोपलो, मुलं बाजूला होती
आणि असं माझा गळा कोण दाबतंय, मग मी ओरडते सासूला की आई आई करून असं, पण ते माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हता. अच्छा. हा म्हणजे मी एकदम घामाघूम झाली, एकदम घाबऱ्या घाबऱ्या. जेव्हा 10 मिनिटांनी लाईट आली ना, तेव्हा कुठे कोणी माझा गळा सोडला, तेव्हा आवाज आला. तर सासू माझ्या आल्या धावत, नंतर कशाला ओरडत होते, त्यांना वाटलं मी झोपेमध्ये ओरडते की काय असं वाटलं. आणि मला घाम भरपूर सुटलेला होता. तर मग मी त्यांना बोलले असं असं मला कोणीतरी गळा दाबून ठेवलेला माझा, लाईट गेली आणि गळा दाबल्यासारखं मला भासत होतं असं. म्हणजे मी आवाज देते तर तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हता आवाज. जेव्हा लाईट आली तेव्हा मला कुठे आवाज माझा बाहेर आला. अच्छा. म्हणजे तुम्हाला त्यावेळी असं काय वाटलं, म्हणजे असं काही दिसलं वगैरे काय? असं दिसलं नाही, पण माझा कोणीतरी गळा दाबला हे मला भासतच होतं असं. पण मग नंतर तुम्ही कोणाला काही विचारलं का की असं काय झालं? असं विचारलं मी, असं का असं त्या रूम मध्ये असं का झालं मला. म्हणजे त्या दिवसापासून त्या रूम मध्ये मी झोपायचं सोडलं. तिथे कोणीतरी जुन्या याच्यातले कोणतरी ऑफ झालेलं होतं. अच्छा. हा त्या जागेवर. मग तिथे स्वप्न पण घाणे म्हणजे पडतात, घाणे स्वप्न वगैरे असं झोपलं तर तिथे. अच्छा. म्हणजे थोडं हेच होतं. मग तिथे आता याच्यानंतर कोण झोपतं का? नाही, आता ते नवीन घर झालं, तोडून वगैरे तोडून ते नवीन घर बांधलं आता. मग आता तेवढं हे नाही होत. ते जुनं घर असतं मग तो भास म्हणजे असं. त्यानंतर माझ्या सासूबाई बोलले असं असं त्या रूम मध्ये कोणतरी ऑफ झालेलं, त्याच्यामुळे ते कोणाकोणाला असं त्रास द्यायचं. म्हणजे हा एक अनुभव तुम्हाला? माझा स्वतःचा अनुभव आहे. मग त्या दिवसापासून त्या रूम मध्ये मी झोपायची नाही, बंद झाली. मग आम्ही बाहेरच झोपायचं. बरं. अजून म्हणजे याच्यामध्ये अजून तुम्हाला असं काही जाणवलं, म्हणजे त्याच्यानंतर मग तिथे तुम्ही? आणि त्याच वेळेला गणपतीच्या वेळेला मुलगी, आम्ही रात्रीचे झोपायला गेलो नाही, करंजा करतात ना रात्री गणपतीच्या वेळेला, तसे आम्ही रात्री करंजा करत होते. तर तेवढ्यात अचानक वाटायचा पाटा असतो ना, मिरची वाटायचा, तो मिरची वाटायचा पाटा असतो, तो अचानक स्टोवर पडला. एवढा मोठा पाटा? तो जड पाटा? पाटा त्याच्या बाजूला स्टोव पेटवत होते आणि तो अचानक स्टोवर पाटा पडला त्याच घरात, जुन्या घरामध्ये. स्टोवर पडल्यावर ते कढई होती ती उलटी झाली, खाली पडली. ती माझ्या मुलीच्या पायावर तेल पडलं पूर्ण. आणि ती रात्रीची काय, एवढ्या रात्री 11-12 वाजता गावी काय डॉक्टर नाही, घेऊन जाऊ. रात्रभर आम्ही घेऊन तिला बसलेलो आणि सगळीकडे असा आवाज येत होता, म्हणजे विचित्र वाटत होतं सगळ्यात. तिचा आवाज रडण्याचा, बाहेर पण विचित्र आवाज असे म्हणजे वाटत होते काहीतरी होतंय असं, बाहेर कोणतरी आहे असं, म्हणजे भास होत होतं आम्हाला. त्यावेळी असं काही अमावस्या वगैरे अशी काही होती का? नाही, गणपतीच्या टायमाला. म्हणजे गणपती होते घरात? हो, गणपती होते, गणपती आले आणि आम्ही करंजा करत. पण ती रात्र आम्हाला अशी गेली ना एकदम भयानक. म्हणजे ती आठवण आता आली तरी अंगावर काटा येतो. म्हणजे तिच्या पायाला पूर्ण तेल ओतून फोड आलेले होते. आणि मग रात्रभर तिचा आवाज, बाहेर कुत्रे भुंकतायत, विचित्र कोणाचा तरी आवाज येतो, म्हणजे असं कानामध्ये काय नाही काय वेगवेगळ्या प्रकारचं सगळं हे दिसत होतं. मग असं काय होईल काय नाही असं, म्हणजे भीती पण एक प्रकारची झालेली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग तुम्ही डॉक्टरकडे, त्या दिवशी रात्री तर बाहेरच पडून. मग ते आमच्या सासूमध्ये रात्रीचं इकडून जात नसतं, म्हणजे कोणतरी वाटेमध्ये अडथळे येतात, गाडी काढत नाही. अच्छा. किती वाजताच्या नंतर? म्हणजे 11-12च्या नंतर गाडी काढत नाही. म्हणजे किती काय कोण सिरियस झालं तरी म्हणजे आता आपली भीती नाही ना, त्या टायमाला थोडी. किती वर्षापूर्वी हे? आता ती लहान होती तरी, म्हणजे आले 25 वर्षापूर्वी. रात्रीचं गाडी काढून नेऊ शकत नाही, पुढे काहीतरी पूल आहे, पुलावर काहीतरी अडथळा येऊ शकतो, म्हणजे असं लहान मुलांना घेऊन जाताना असं, म्हणजे तुम्ही लहान मुलांना घेऊन जाताना बाहेर, तर तुम्ही म्हणजे तोपर्यंत रात्र कशी तरी आपण काढायची. असं वाटत होतं रात्र वैरायचीच आहे की काय असं वाटत होतं आम्हाला. त्याला सगळी बसून गणपतीकडे सगळे नामस्मरण करत होते, काय काय चालूच होतं असं. म्हणजे जास्तच तेल झाले आणि कवळा पाय ना एवढा छोटा, त्याच्यामुळे हे वाटत होतं. म्हणजे ते अचानक झालं कसं काय,
म्हणजे आम्हाला माहिती पण नाही पाटा लावून देईल आणि खाली आपल्या म्हणजे पडेल कढई खाली पडेल. हा एक अनुभव आला तुम्हाला त्यावेळी तिथे गावी. गावचं गाव कुठलं बोललात तुम्ही गाव? मालवण सर्जेकोट. अच्छा, सर्जेकोट. हे दोन अनुभव गावचे मालवणचे तुमचे स्वतःचे अनुभव. स्वतःचे अनुभव इथे जोगेश्वरी काळी मुली. आणि तुम्हाला स्वतःला आले असे काही? स्वतः मुलगीच्याच बाबतीत आलेला शॉक लागलेला तिला. म्हणजे आता एप्रिल मध्ये या महिन्यातच परीक्षा संपली त्यांची. पहिली चौथीला गेली, कितवीला चौथीला का पाचवीला तेव्हा परीक्षा संपली आणि आम्हाला पुढच्या गुरुवारी गावी जायचंय. गुरुवारी काय मंगळवारी आम्ही आपली गावची तयारी करतो. मुलं आता सुट्टी पडली म्हणजे लेट उठायची, उशिरा उठायची. मग ते मुलगा झोपलेला आणि मुलगी आंघोळ करून मुलाला घेतलं बाथरूम मध्ये आंघोळीला. आणि ती वर ओल्या अंगानेच, आमची लोखंडाची शिडी होती ना, वर जात होती चढून, माळ्यावर जात होती. माळ्यावर जात होती तर ती मुलं लहान म्हणजे हात असे असे करत काय नाही काय करत जातात ना, सरळ काय जात नसतात. तर आमची तिथे ट्यूबलाईटीची वायर जॉईंट होती. तर तिच्या वाटतं ते वायरीला हात लागला पटकन. मग ते चिकटपट्टी असते ती निघाली वायरीची आणि ती वायर तिला चिटकली आणि लोखंडाच्या शिडीवर ओलं अंग तिचं. त्याच्यामुळे ओलं अंग ते वायर तिच्या घुसली, शॉक लागला. तर ती एकदाच ओरडली की आई म्हणून, एकदाच ओरडली. मला काय वाटलं शिडीला खाचा असतात ना पायऱ्यांना, त्याच्यामध्ये बोटं अडकली की काय असं मला वाटलं. तर म्हणून मी तिला ओरडते, त्याला आंघोळ घालते, काय झालं काय झालं. तर तिचा आवाजच येईना. मला अचानक काहीतरी वेगळंच वाटलं म्हणून मी त्याला तिथे ठेवलं आणि बाहेर आली. तर ही अशी हे करत होती, अशी अशी करत. म्हटलं काय कर. मी पण शिडीवर पाय देत होती, लोखंडी शिडीला. मी पण शिडीवर पाय देऊन असा पाय ठेवला शिडीवर, वर खाली नाही, असं वरच्यावर ठेवला. आणि माझ्या कानात ना असं गुरुवार होता, कोणीतरी बोललं की शॉक लागलाय तिला म्हणून. असं कानात कोणीतरी आवाज दिला मला, मोठा असं घुमल्यासारखा झाला आवाज माझ्या कानात. म्हणजे शॉक लागलाय तिला असं मला कोणी आवाज दिला. मी पाय ठेवले तर मी पण गेले असते, तर पुऱ्या घराला शॉर्ट सर्किट आलेलं, ती वायर निघालेली. मग ती मी पटकन तो पाय मागे घेतला, काय मनात आलं, आणि मेनशूज बंद केली. मेनशूज बंद केल्यावर ती धाडकन खाली पडली, वरून खाली पडली. म्हणजे त्यावेळी तुम्हाला असं कानामध्ये कोणीतरी, मी अजून बोलते आमच्या शेजाऱ्याला, त्यामध्ये म्हणजे मी पाय देणार होते, अजून काहीतरी तुम्ही पण वाचलं, तुम्ही मुलीला पण वाचवलं. म्हणजे त्याच्यात पाय मी देणार होती, मला कोणतरी कानात असा आवाज आला की शॉक लागलाय तिला. हाच शब्द होता, शॉक लागलाय, शॉक लागलाय, हे दोन शब्द कोणतरी बोलतंय माझ्या कानात. तर ते माझ्या डोक्यात गेलं, शॉक लागला म्हणजे आपण काय करायचं ते. मी ते मेनशूज बंद केले, मुलगी खाली पडली. मग अशी तिला फोड आलेली हाताला, ते वायरची गेलेली ना, ती भरपूर घाबरलेली होती. मग तिला डॉक्टरकडे नेलं वगैरे. ते डॉक्टरने ते सगळं हे करून पट्टी. अजून मला एक भयानक अशी स्टोरी तुम्हाला सांगायची आहे. म्हणजे पहिल्यांदा खूप वर्षापूर्वीच आहे ते. असं एक मुलगा हरवलेला, असं एका गावातून एक मुलगा हरवलेला. असं आई वडील शोधाशोध भरपूर करत होते, म्हणजे कुठे आहे मुलगा गेला, कुठे मुलगा गेला. पण ते काय, म्हणजे तो होता मुलगा व्यवस्थित सुरक्षित होता, पण ते माणसाला दिसत नव्हता तो. म्हणजे काहीतरी कुठचं ते देवाचं झाड होतं, त्या झाडावर तो होता. अच्छा. हा, तो सगळ्यांना बघत होता, पण आपण त्याला बघू शकत नव्हतो. असं देवाकडे मग ते हे लावतात, कौल लावतात. ते कौल लावला, मग देवाने सांगितलं अशा ठिकाणी हाय सुरक्षित म्हणून. तो तुम्ही काय म्हणजे काय चुकलं माकलं असेल तर तुम्ही क्षमा मागा. पण देवाने सांगितलं म्हणजे कोण सांगतं हे? कौल लावतात देवाकडे. कौल लावल्यानंतर मग ज्योतिषी, ते कौल लावल्यावर देव उजवा डावा देतो ना, उजवा डावा. मग ते तसं कौल लावलं म्हणजे ह्या ठिकाणी आहे. अच्छा, म्हणजे ते प्रश्नांच्या नुसार ते कौल लावायचे. प्रश्न टाकणार आपण तसं कौल लावणार, त्याच्यानुसार ते मग त्यांनी कौल लावून ते विचारपूस. तर देवाने सांगितलं, म्हणजे त्यांनी प्रश्न केले, त्या उत्तर त्यांना मिळालं त्या प्रश्नांमध्ये.
उत्तर मिळालं म्हणजे तिथे आहे. मग त्या लोकांनी काही ते शांती वगैरे केली सगळं, त्यावर तो आपणच खाली आला. पण मग किती दिवस तो झाडावर होता? तरी 2-3 दिवस होता झाडावर तो. 2-3 दिवस होता झाडावर. ते सगळं देवाचं सगळं झाल्यावर तो त्याचं सगळं मान्यता वगैरे दिली देवाची, तेव्हा तो आपण खाली उतरला. तो म्हणजे आई वडिलांना वाटलं कुठे गेला, हरवला काय, म्हणून ते कौल लावलं त्या लोकांनी. देवळाने सांगितलं हाय, सुरक्षित आहे आपल्या जागेवर, तो काय म्हणजे हे नाही, त्याला भीती नाहीये, त्याला तो तुम्हाला बघतोय पण तुम्ही त्याला बघू शकत नाही. तो सगळ्यांना त्याला सगळं दिसतंय, कोण शोधताय काय करताय ते, तुम्ही नाही त्याला बघू शकत. आणि मग ते कौल लावल्यानंतर मग ते देवाने सांगितलं ना, कौल लावल्यावर ह्या गोष्टी करा तुम्ही, क्षमा मागा देवाची, कोण काय चुकलं मागलं माफ करा, हे करा. ते सांगितल्यावर तो मुलगा सुरक्षित. देवाचं झाड म्हणजे काय? ते शिरसाटाच्या समोर देवाचं झाड आहे ना. अच्छा, असं बोलतात का त्या झाडाला देवाचं झाड म्हणून? काय म्हणून म्हणजे झाड कुठलं आहे ते? असं आंब्याचं, पिंपळाचं आहे वाटतं. अच्छा, हा पिंपळाचं आहे. पण पिंपळाचं झाड हे देवाचं झाड बोलणार? मी तर असं ऐकलंय की पिंपळाच्या झाडावर भूत बसतात. पिंपळाचं आणि वडाचं मिक्स असतं. पिंपळ नुसतं नसतो, वडा पण असतो. देवाचं झाड म्हणून दोन्ही मिक्स असतात, त्याला देवाचं झाड म्हणतात. कारण मी असं ऐकलंय की पिंपळाच्या झाडावर, चिंचेच्या झाडावर भूत असतात, म्हणजे आत्मा बसतात असं. कारण ते झाड असं थंड असतं, पिंपळाचं झाड, चिंचेचं झाड. मग त्या आत्म्यांना म्हणून कधी पण बघा दोन्ही मिक्स झाड असतात. पिंपळ आणि जिथे वड आहे तिथे पिंपळ, आणि पिंपळ आहे तिथे वड आहे. मुंबईत पण तसंच आहे. अच्छा, हा, दोन झाड मिक्स असतात. त्या झाडाला वड येतो, पिंपळाच्या झाडाला. मग ते मिक्स असलेल्या झाडाला देव मानतात. आता इथे लोक प्रदक्षिणा, वट पौर्णिमेला प्रदक्षिणा घालतात. ते नुसतं काय वडाचं झाड नसतं. अच्छा, दोन्ही मिक्स असतं. ते वडाचं नसतं नुसतं. दुसरी एक मगाशी तुम्ही सांगत होतात, देव मध्ये आला कोण, ते असं काहीतरी मगाशी स्टोरी सांगत होतात तुम्ही. एका गावाला ते कोकण्यांचं देव. तेच. हा, त्यांनी जत्रा होती एका गावची. ते जत्रेला लोक जात होती. जत्रेला जात होती तर जाता सगळी जाऊन जत्रेला पोहोचली. कधीच्या टायमिंगला? रात्रीची. तरी जत्रा 8च्या नंतरच असते ना. नाही, जत्रा खूप उशिरा असते. नाटक असतं ते खूप उशिरा. जत्रा चालूच असते, नाटक असतात ते उशिरा असतात. 11, 10च्या नंतर 11, 10:30च्या नंतर चालू होते. तर सगळी लोक आपली जत्रेला जात होती. सगळी जाऊन पोचली, बसले, नाटक चालू झालं. आणि एक माणूस आपला पिऊन चाललेला बडबड गाणी बोलत, बडबड करत रोडने चालत चालत तो त्या गावाला जाऊन पोचला, जत्रेच्या गावाला. जत्रेच्या गावाला जाऊन पोचलं म्हणजे, आणि तिथे मध्ये त्याला पूल लागला. त्या पुलाच्या अलीकडेच आपल्या भाषेत काय कोकण्यांचं देव काय करतो माका हे ते करत असं बडबडत चाललेला. आणि 12 वाजलेले. ती वेळ होती देवाची जायची, वाटेने त्या जायची वेळ. आणि ह्याची पण वाट तीच होती जायची, त्याची पण तीच होती. दोघांची भेट झाली तिथे. दोघांची भेट झाल्याबरोबर देव थांबला, तो पण थांबला. तर त्या देवाला असं धिप्पाड देव ना, एकदम उंच, कांबळे घेतलेलं, दांडा हातामध्ये. असं बघितल्याबरोबरच तिथे पडला माणूस. तो देवाला बघितल्याबरोबर पडल्याबरोबर म्हणजे एकदम पियालेली ते उतरून गेली त्याची. अच्छा, उतरून गेली त्या देवाला बघितल्याबरोबर. उतरून गेली. सकाळ जरा शुद्ध आली तशी, उठून पहाटेला निघाला, शुद्ध आली तशी निघाला. तर घरी जाऊन असं कापायला लागला, उडोडी भरली त्याला. उडोडी बायको विचारते काय झालं. तर मग तिने स्टोरी सांगितली, असं असं झालं मला, असं. मग तो शेवटी खूप घाबरलेलाच होतो.
त्याच्यातच तो काय झालं? घाबरून ऑफ झाला. अच्छा. त्याच्यातच म्हणजे तो देवाला हे करत होता, बोलत होता कोकणांचे देव काय असं करणार, असं बडबड बडबड वगैरे जात होता. हा. म्हणजे मी हे फर्स्ट टाइमच ऐकलेलं. आमच्या गावी तर आम्ही जास्त काय जात कोकण्यांचं नाही, कोकणांचं नाही. देवाचा टायमिंग असतो, त्या हा. रस्त्यावरून देव जातो वगैरे असं. मग तो देव 3 वेळा, एकदा उचलणार, आज रात्री सांगितलं तुला सांगणार, उचलून आणि ठेवणार बाजूला. त्याच्या वाटेवर कोणी मुतायचं नाही, असं त्या काही. जागेवर उचलून बाजूला ठेवणार, जाणार सरळ. परत तू मुद्दाम दुसऱ्या दिवशी झोपलं ना त्याच वाटेवर, परत दुसऱ्या दिवशी पण ठेवणार, उचलून बाजूला करून जाणार सरळ, काय बोलणार नाही. तिसऱ्या दिवशी मग तो आपला फटका मारतो. हा, तिसऱ्या दिवशी म्हणजे माणूस तो गेलाच पाहिजे असं, म्हणजे ऐकतच नाही ना असं असेल. म्हणूनच म्हणजे काहीतरी ह्याच्या मागे तथ्य असतं. सत्य असतं, खरं आहे ते. 3 दिवस हे करतो तो, सांगून बघतो 2 दिवस, तिसऱ्या दिवशी उचलूनच फेकतो. त्याच्या वाटेवर मुद्दाम, हे काय झालं मुद्दाम करत असं. आता 2 दिवस आपल्याला उचलून कुठे झोपलो ते माहिती असतं, तिसऱ्या दिवशी मुद्दाम केलं की मग त्या देवाला पण वाटतं ना मुद्दामच काहीतरी करतोय म्हणून. मग शेवटी देतोच फटका. हे त्याच्या हातात काठीच असते ना फटका द्यायला, त्याच काठीचा फटका बसतो. पर्यंत भरपूर काही तुम्ही स्टोऱ्या तुम्ही सांगितल्या गावातल्या, काही तुमचे स्वतःचे पण अनुभव सांगितले. काही जे अनुभव होते ते खरंच खूप हॉरर होते. आभार तुमचे. आतापर्यंतचे तुमचे जे अनुभव आम्हाला सांगितले, आमच्या प्रेक्षकांना सांगितले, काही गावातले अनुभव, कोकणातले अनुभव, अजून वेगवेगळ्या ठिकाणचे जे अनुभव सांगितले, तर खूप खूप आभारी तुमचे. धन्यवाद. थँक्यू.